महिना झाला नवरा गेलेला आहे बॉम्बाला तिकडं. त्याला आठवण माझी येईना काही येईना त्याला. म्हणजे माझंच प्रेम होतं चाललं त्याच्यावर. त्याला फोन करत नाही काय नाही. एकदा फोन काय केला 2 मिनिटं बोलला का तू इकडं मी इकडं. आता मला कामच काय दुसरं नवऱ्याची आठवणी. ती नवरा येत नाही काय करते. जाऊ द्या मोबाईलच पा. आयुष्य देईलच त्याला मोबाईल पाहिला घेते पाहून मग. येऊ का वहिनी? अहो या ना भाऊजी. काय चाललं? काय नाही बसले टाइमपास करावा काहीतरी. टाइमपास चालू आहे काय? तुम्ही कसे अचानक आले आज? चला म्हटलं वहिनीला भेटू. बरेच दिवस झाले गाठ भेटणे आपली. त्याच्यामुळे म्हटलं मारू चक्कर. काय भेटत्या वहिनीला? वहिनी डाळ सटून झाली पडलेली. हो का? हा ना. नवरा आलाच नाही का एवढ्यात? नाही ना नवराने आला म्हणून हे मोबाईल पाहायची वेळ आली मला. आता महिना झाला असेल ना? महिना चांगला 1.5 महिना झालाय गेलेले. येतो काही येऊ नाही राहिले म्हणून ते मोबाईल मध्ये पाहत होते दोघांचे फोटो. आठवण येत होती ना. फोन वगैरे तर करतो ना? फोन करता आता. फोनला काय करता माणूस डोळ्यांनी बघितल्याशिवाय माणसाचं मन भरतं का? हा बरोबर बरोबर. म्हणून पण काय आता बसली एकटी. आणि त्या अशा ठिकाणी गेलेले जिथं रेंज नाही राहत. रेंज राहत नाही. मी किती वेळा फोन करून पाहिला. थोडस बोला द्या खटकलंच मग. कटवून जातं ना. आता येणार आहे पुढच्या हप्त्यात येतील म्हणे. मग काय भरोसा नाही आता. करता करता पुढचा हप्ता तुम्हाला सांगते महिना होऊन गेला. तुम्हाला खूप कंटाळा येत असेल एकट्याला. नाही कंटाळी तुम्हाला तुम्हाला सांगते काय रडते मी काय टायमाला. अरे बापरे. लय आठवण येते हो. पण आता काय माणूस असं दिलाय नशिबाला. हा वहिनी एक बोलू का? बोला ना भाऊजी. हे बघा तुम्ही आता एकट्याच आहे बरोबर. हा रोज एकटीच राहते मी. आता महिन्यापासून तुम्ही एकटे. हा तुम्हाला खूप बोर होत असेल घरामध्ये. लय बोर होते मी. हा लय बोर होते मी. कसा तरी दिवस तुमचा जात असेल. हा रडून कुठून हा जातो. पाहिलं मी तुमचा चेहरा सगळा पडेल आहे. हा ना लय आठवण. एकदम उदास झाला. काय म्हणजे काय राहिलं नाही तुमच्यात. तर काय करते मग? माझ्याकडे एक उपाय आहे. काय? तुम्हाला असं फ्रेश करायचा मस्त आनंदी करायचा एक आयडिया आहे माझ्याकडे. काय? आपण आहे ना रात्री ना क्लबमध्ये जाऊ. पबमध्ये. भाऊजी काय बोलू राहिले भाऊजी नका हो भाऊजी. कोणी ऐकून घेईल. ऐका ना. मला भाऊजी. पबमध्ये ना खूप लोक एन्जॉय करायला येतात. हा आलं का लक्षात? मस्त डिस्को बिस्को होतो. प्याता खाता खूप मजा येते. तुम्हाला सांगतो हे सगळं टेन्शन आहे ना तुमचं असं भरकन उडून जाईल. नाही ना भाऊजी कोणी पाहिलं ओळखीच्याने मनावर दिनं मला सोडून. कोणाला कसं काय कळणार आहे? तिथं तुम्ही म्हणता लय लोक राहत्या. हा पण ते हायफाय लोक राहतात इकडचे तिकडचे एन्जॉय करणारे. पण मी अशी एडी तुमच्यावर कुठे येऊ? तुमचं राहणं काय माझं राहणं काय? हो एवढ्या सुंदर आहे तुम्ही. तुमच्याकडेच लोक पाहतील. नाही ना सुंदरला काय करत्या भाऊजी? हा सुंदरला काय करत्या? थोडं तिथं आलं पाहिजे बोलता. इंग्लिश बोलता. मी सगळं पाहून घेईल बाकीचं. तुम्ही फक्त माझ्याबरोबर चला. एकदा ना बाहेरचं जग बघा. कसे लोक आनंदी राहतात कशी मजा करतात. असं काय याला काय अर्थ आहे का घरात नुसतं एकलकोंड्यासारखं राहायचं? नाही ना. हा बाहेर चला. बाहेर लय मजा आहे. खायला प्यायला सगळं मी करतो ना तुम्हाला. चला मग तुम्ही म्हणता ते जाऊनच येते. हा आज जाऊनच येऊ. आता 9 वाजले. हा आता निघू आपण. हा घरी यायचं. 2 वाजतील आपलं. रात्री 2ला? हो. जग दुनिया थुकल ना माझ्या बाजूचे. कोणाला काय कळणार आहे? रात्री 2ला सगळं झोपेल राहत. हा झोपेल राहतं 2ला. आणि आता निघताना ना तोंडाला स्कार्फ लावून घे. हाय म्हणजे लक्षात येणार नाही. हा माझीच बायको असं वाटेल लोकांना. हा चला मग. चला मग लवकर जाऊ. निघू आपण. थांब. चला चला. चला भाऊजी मास्क घेतला लावून. हा पाहून घ्या आजूबाजूला कोणी आहे का? कोण नाही. चला या दरवाजा लावते ना भाऊजी. लावा लावा बस.
कसं वाटलं तुम्हाला? लय भारी वाटलं मला आज, हा, लय भारी वाटलं. मिळाला का नाही जीवनाचा आनंद? एकदम लय भारी आनंद भेटला आज. म्हणजे असं वाटलं मी काहीतरी दिवसात म्हणजे जगली मी काहीतरी. आहे ना. मी इतकी जगली ना, म्हणजे इतका एन्जॉय केला ना मी आज. वाटलंच नाही मला मी कधी बाहेर गेलो होते. तुम्ही काय केलं माहिती का? काय? घरामध्ये सतत विचार करून करून आहे ना अशा दुखी होऊन गेल्या नाही का? भाऊजी आता ते तर कशी तुम्हाला माहिती स्वभाव, हा, त्यांना नाही आवडत असं पालतो फिरलेलं. नाही आवडत नाही हे बरोबर आहे, पण मग माणूस एकटं काय करणार? काय काय त्याला नाही समजत ना नवरा. हा, अहो लय मजा येते बाहेर. पाहिलं ना तुम्ही डान्स केला, काय पोरी काय ते कपडे, प्यायची मजा. बरं तुम्ही मलाच त्याने हा ड्रेस घेतला, हा, नाही तर एंट्री नसते आपल्याला. हो तुमच्याकडेच पाहत होते सगळे. हा ना, मध्ये एंट्री पण नसती ना त्या साडीमुळं. अहो मी आहे ना, मी सगळं तुम्हाला देईल ना. हं? खूप आपण आता आहे ना, जोपर्यंत नवरायच नाही ना तोपर्यंत फुल मजा करू. बरं आता जरा असं वाटतं नवरा नाही आला तर बरा. आता नाही ना आठवण येत. नाही आता नाही आठवण येत म्हणजे आता बघा किती फुलून गेले, आहे ना. फ्रेश फ्रेश. बरं वाटतंय खरंच ना. बरं झालं भाऊजी तुम्ही वेळेवर आले, हा नाही ते मी रडून कुठून अशी झोपून गेले असते. हा, नाही रडायचं कशाला, हसायचं. आपण आठवण येते होती ना. चल. आता आज काही नाही वाटलं मला. नाही नाही. बरं चला आता मग एक काम करा ना, हा आज तुम्ही माझ्याकडे झोपा. हा 2 वाजून गेले रात्रीचे. आणि तुम्ही पेल पण आहे ना, हा त्याच्यामुळे तुम्ही इथंच झोपा. आज उद्या सकाळी जा घरी पहाटे. चालेल चालेल, आज आहे ना झोपतो आणि काय भाऊजी लय लाजू राहिले. थोडा एन्जॉय बी करू बा असं. हा कारण तुम्ही मला लय मजा दिलेली, अजून एन्जॉय करत चला. हा, असे तुम्ही काय भाऊजीचे म्हणायला. चला मग सगळ्या मजा करायच्या. काय मजा करायची. कशाला कोणाचं एवढं दुःख घे. आता मी नाही घेणार दुःख. हा, असं असं पाहिजे. आता आपण करूया. चला भाऊजी आता जाऊ. चला. खरं लय हॉट आहे वहिनी तुम्ही. भाऊजी तुम्ही कपडे घेतले म्हणून मी हॉट दिसते, नाही तर काय दिसते ते मी. नाही बरोबर. काय जीवनात असा पण आनंद होता मला माहितीच नव्हतं. म्हणजे नवरा नसताना पण आनंद भेटतो. हा ना, नवरा नव्हता माझा, उगीच मी एवढी रडत कुठत बसली, सारखी रडायची, फोटो पाहायची. त्याला काळजीने तो फिरवत असेल तिथं 17 बाया, मी तर बसली एकटी त्याच्या आठवणीत रडत. जाऊ पण भाऊजी आले ना, मजा मारली मी. मला लय आवडली ती मजा. हा ना, भाऊजी ना म्हणा रोज येत जा. काय माझे थोडे पैसे जाते, भाऊजीचे पैसे जाते. फिरायला भेटतं मला, खायला भेटतं, बाहेरची दुनिया व्हायला भेटते. पण एन्जॉय केला मी लाईफमध्ये, मला असं वाटतंय आता. चला टेन्शन फ्री झाले आता, भारी वाटतंय मला. मग दे आता टेन्शन नको, घ्या झोपून.